अंते आज चली तो गले रितेश राणे जैसे तेरे अब्बा ने तेरा बाप आया है मुमरा में। याला इस बगल में दबाओ कि इस बगल में दबाओ, और जैसे इसको बगल में दबा लूंगा ऊपर से खंजर, वो सोचते रहा जैसे छत्रपति शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे वैसे छत्रपति शिवाजी में वो लाने का पूरा कचरा बाहर निकाल दिया। मला काही लोक म्हणत होते महाराज रितेश राणेंची सभा आहे जाऊ नका, वापस तुम्ही येणार नाही। अरे बाबा, हा डुप्लिकेट वाघ नाही, ओरिजिनल वाघ आहे। हिरवा बनाचे स्वप्न बघित आहे, त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाडून टाकलं। कोणता नेत्याने आला? हा रितेश राणे साहेब आले, म्हणून हृदयाने याचा तुम्ही अभिनंदन करावं। साहेब तुम्ही मंत्री नाही, आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, तशी भूमिका बाळासाहेबांनी वाले तशी भूमी निघाणारा साहेब हेच प्रार्थना करतो। कपड्यामध्ये ते त्यांचे भगवा दिसते रितेश राणेजींचा, पण त्यांच्या रक्तामध्ये बी भगवा आहे। नमः पार्वती हर हर। तुमचा अजून आवाज आला नाही। जिधर भी देखो उधर भगवा ही नजर आना चाहिए। ह्या भगव्याचा मान ठेवणारे ज्यांच्यामध्ये कपड्यामध्ये ते त्यांचे भगवा दिसते रितेश राणेजींचा, पण त्यांच्या रक्तामध्ये, म्हणून असे निर्वाह करणारे हमारे रितेश जी राणे जी साहब आणि आमचे भागवताचार्य वारंगीजी महाराज आणि पुऱ्या मुंबऱ्याला भगवा करणारे सभी आमच्या हिंदू बांधवांना जय श्रीराम आणि जय जिनेंद्र। छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजां या महाराष्ट्र भूमीवर का बरं जन्म, ही इच्छा आमच्या जिजाबाईची होती। का बरं होती? मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था, मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था, सत्य सनातन धर्म पर रक्त हिंदुआ बहाया जाता था, नम आंखों में काले बादल चारों ओर अंधेरा था, तब जाकर इस धरती पे सूर्य दीद आया मिला, जीजा मां के कोख से एक शेर ने जन्म लिया और छत्रपति शिवाजी महाराज। छत्रपती महाराजांची या भूमीवर आवश्यकता आहे। गीतामध्ये मला यदा यदा हि धर्मस्य, जब जब भी या पृथ्वीवर राक्षस होणार त्या त्या वेळेने रितेश राणे जैसे नेता पण जन्म घेणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मला काही लोक म्हणत होते महाराज रितेश राणेंची सभा आहे जाऊ नका, वापस तुम्ही येणार नाही। अरे बाबा, हा डुप्लिकेट वाघ नाही, ओरिजिनल वाघ आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी या मुंबऱ्यामध्ये जे लोक हिरवा बनाचे स्वप्न बघित आहे, त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण यही वो भगवा है, यही वो भगवा है। छत्रपति जी शिवाजी महाराज सीने से लगाकर चलते थे, यही है वो भगवा जिसके अंदर स्वराज के सपने पलते थे, और जब जब भी किसी लांडे ने भगवा के ऊपर हाथ डाला वहां पे उसको गाड़ दिया। छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेतल्यावर अंगावर काटा आला पाहिजे। ते नाही करू शकले, तुम्ही करणार का? औरंगजेब पुष्कळ प्रयत्न केले की शिवाला मारायचं आहे, मारायचं आहे, मारायचं आहे, पण मारू शकला नाही। जे लोक स्वप्न बघित आहे ना, त्यांना आमचा इतिहास वाचायला म्हणून हा इतिहास तुम्हाला सांगून राहिलो।
तो औरंगजेब के पास शाइस्ती खान आला, महाराज मुझे बताइए मैं मार के आऊंगा। औरंगजेब म्हणतात जा पण जिंदा लौट के आना, जिसको भी भेजा वो वापस नहीं आया है। शाइस्ती खान 4 महिने पुण्याच्या शेरवाड वळामध्ये राहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्लॅन करायला कसं मारायचं। ज्या वक्ती ठोस स्वप्ने बघत होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या घरात जाऊन त्याचा एक तर सेनापती आणि त्याचा मुलगाला पण कापून टाकला, कारण की ते पण या भगवाला मिटावायची कोशिश करत होते। आणि शाइस्त्या कारमध्ये पहार अत्याचार, मा बहिणीवर हातात टाकणं, अत्याचार करणं, तर छत्रपती शिवाजी याला थांबवला पाहिजे। छत्रपती शिवाजी जाते आणि तो शाइस्तियान पैता पैता भागते भागते जाता है। छत्रपती शिवाजी महाराज उसको जान से नहीं मारता है, उसका हाथ ही काट देता है, म्हणजे त्याचे बोट कापल्या जाते शाइस्तियानाचे। भागता भागता औरंगजेब के पास जा पड़ा, मैं आ चुका हूं। तो औरंगजेब बोलते भाई आया क्या खुशखबरी महाराज, जो खाने का हाथ था उसके 4 अंगुलियां चली गई, यदि कुछ समय रह जाता मेरा धोने का भी हाथ टूट जाता। तो तिथून अफजल खान उठला, महाराज मला पाठवा मी जातो। तो शाइस्ते खानला विचारलं, जे लोक हिरवं बनत आहे ना फक्त रितेश राणेला बघून घ्या तुम्ही। तो अफजल खान म्हणते वो शिवा दिखता कैसा है, उसका फोटो बता। अफजल खान तो एकदम बड़ा तगड़ा, यदि उसके एक हाथ में 2 झोने को अकेले को मारने की ताकत थी उसमें, इतना ताकतवर था वो। तो पूछा भाई वो दिखता कैसा है, उसने कहा एकदम ठीकना। कितना? एकदम ठीकना दिखता इसका। ठीक है महाराज मैं जाऊंगा। आणि प्रतापगडावर त्याला वहां पे बुलाते हैं कि शिवाजी हम तुमको मिलना चाहते। शिवाजी तो छत्रपति शिवाजी महाराज थे, राजनीति और तंत्र नीति को जानने वाले थे। अफजल खान याला इस बगल में दबाओ कि इस बगल में दबाओ, और जैसे इसको बगल में दबा लूंगा ऊपर से खंजर, वो सोचते रहा जैसे छत्रपति शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे, वैसे छत्रपति शिवाजी में वो लाने का पूरा कतरा बाहर निकाल दिया। म्हणून जे स्वप्न पाहणारे लोकांना सांगतो छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते। यांच्याशी तुम्ही खाजो नका, फायदे में रहेंगे तो कायदे में रहोगे। राहणार का नाही राहणार? आम्हाला ह्या जे लोकांची शुद्धीकरण करायची आहे, काय करायची आहे, यांना आपला इतिहास नाही, आम्हाला फक्त 2 गोष्टी साहेबांशी विनंती करणार आहे। और मला असं वाटते या भारतातला आणि या महाराष्ट्रातला मात्र एकच भगवाधार आहे, तो रितेश राणे ही पूर्वा करता, दुसरा कोणामध्ये ताकद नाही। तुमच्या मनात त्याला काही जरूरत नाही आहे, पुष्कळ त्यांचे अनुयायी आहे। तो 2 गोष्टी कोणत्या? पहिले तर या मुंब्रा आहे ना, फक्त साहेब त्याच्या मागे फक्त तुम्ही देवी लावून द्या, बस हेच विनंती आहे गावकऱ्यांची। ज्या वेळेला त्या देवी बघेल त्या वेळेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नामध्ये पण दिसेल। म्हणून ह्या मुंब्रा जे गाव आहे याच्या मागे देवी लावण्याची आवश्यकता अति गरजेचं आहे। यदि देवी जागृत झाली तर कोणाची कोई भी असा कोई राहणार नाही की दोबारा जो विवादित भगवाला हिरवा बनवण्याची कोशिश करेल। आणि तिसरं प्लॅन आपले हे आहे साहेब, ज्या संभाजी महाराजांचं शौर्य बघून आजचे मुलं काय शिकतात, आलू के बेटा क्या कर रहे थे, आलू के टोकरे में सो गए थे, बस यही बच्चे पढ़ते। साहेब जिस समय संभाजी महाराजांचा स्मारक इथे बनेल तो लहान मुलगा सुद्धा तिथं पाय टेकेल। संभाजी महाराजांचं रक्त या भूमीवर एवढं योगदान आहे। काही लोक असेल, मी एक रितेश राणेंचे बहुत सारे भाषण ऐकले,
काही लोकांना टोपी घातली असेल म्हणजे ह्या वाघाला कमी मी फक्त छत्रपती शिवाजींची टोपी बघितली आणि गोल्ड कधी बघितली नाही. तो साहेब ज्या वक्ती तुम्ही वापस पुन्हा इथे येणार त्या वक्ती इथं संभाजी महाराजांचं स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे का नाही. मी तर बोलणार पण तुमचे शिलपाटाच्या पुढे गावाकडे बोलायला पाहिजे. यदि ते संभाजी महाराजाला लागलं तर त्यांना त्याचा बाप याद आला पाहिजे. संभाजी महाराज कोण होते, काय सुरुवात होती. संभाजी महाराज माने औरंगजेब बोलते संभाजी तेरे को हर एक चीज दे दूंगा तू झुक जा. म्हणजे झुकूंगा नाही बोला. डोळे काढले तरी झुकणार नाही, हात पाडले तरी पसरणार नाही, पाय कापले तरी भीक मागणार नाही. की छत्रपती शिवाजी महाराजाच्या ह्यामध्ये फिरत्या लांड्यांना सांगतो आता जर तुम्ही या पुरा दुसरी हे तर मल्लीच बकरी आणि तो इम्तियाज जलील पण इथं आला. अभी तो हम मुमरा को हरा कर देंगे माशाअल्लाह. ऊपर वाले ने चाहा तो महाराष्ट्र को हरा करेंगे. मैं इम्तियाज जलील को कर ले रितेश राणे जैसे तेरे अब्बा ने तेरा बाप आया है मुमरा. याना पलटणारे कोणता तो बकरुद्दीन काय नाव आहे त्याचं काय हा झोऱ्यानं म्हणा कोणाचं सगळ्यात पहिले त्याला ठेसून काढा. हे बराबर आपल्या लाईनीवर येणार. आणि ज्या वेळ आमच्या मारवाड्यावर काही दुर्भेयानी लोकांनी भाषाच्या नावावर माराची गोष्ट केली त्या कोणताही व्यक्तीने आला. हे राणे साहेब पुरा राजस्थान समाज तुमचं अभिनंदन करतो. त्या वक्ती स्वतः म्हणाले की यदि तुम्हाला भाषावाद करायचा असेल तर मुंब्रामध्ये जा. मी किती वर्ष साहेबांच्या भेटा केलो आणि माझं असं सौभाग्य की ज्या भूमीवर संभाजी महाराजचे चरण पडले, ज्या भूमीवर ज्या चिलपटामध्ये मुंबा देवी आहे त्याचं नाव मुंबा देवी स्टेशन बनलं पाहिजे. काही समय पाबंदी आहे. तुम्ही आपल्या शब्दाला विराम देतो. फिर से वापस बोलेगे एक दमाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज करा. जे लोक हिरवा बनाचे स्वप्न दिसते त्यांच्या रात्री पण त्याला भगवा दिसला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज आतापर्यंत आले नाही त्या लांड्यांच्या कानात गेली पाहिजे अशी गडगडाट पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज भूमीवर नाही मगर कट्टर हिंदुवादी नेता भूमीवर आहे. एका हाताने बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला संभाजी महाराज की जय. मुंबा देवी शक्ती दे लोक जीवाचे मुक्ती दे. जय श्रीराम, जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र. आई भवानी शक्ती दे, आई भवानी शक्ती दे, आई भवानी शक्ती दे, अरे आई भवानी शक्ती दे. हर 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 हर. खरंच इतिहास वाचणारे इतिहास घडवतात खरंच मुलींची. आणि महाराजांना मानवंदना देण्याची आज गरज आहे आपल्याला सगळ्यांना. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद हा ताजा असतानाच आता मुनी निलेश चंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांची तुलना केल्याचा वाद उफाळून आलाय. एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश राणे यांच्या उपस्थितीत बोलताना मुनी निलेश चंद्र यांनी राणेंचं तोंड भरून कौतुक केलंय. मात्र हे कौतुक करताना त्यांनी वापरलेली उपमा अनेकांना खटकली आहे. नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांची सारखीच आहे असं विधान मुनींनी केलंय. नितेश राणे यांनी केवळ मंत्रीच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री व्हावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. नितेश राणेंनी भूमिका ही दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता मालेगाव किंवा मालवणमध्ये जेव्हा जाती तणाव निर्माण झाला तेव्हा नितेश राणे तिथे सर्वात आधी पोहोचले असं सांगत त्यांनी राणेंचं अभिनंदनही केलंय. मुनी निलेश चंद्र यांनी केवळ कौतुक करून थांबले नाहीत तर त्यांनी विरोधकांना इशाराही दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे नितेश राणे यांच्यात आहेत त्यामुळे त्यांच्याशी ईर्ष्या करू नका, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असं विधान त्यांनी भरसभेत विशेष म्हणजे केलंय. आता हे सर्व बोलत जात असताना नितेश राणे स्वतः मंचावर उपस्थित सुद्धा होते. जैन मुनी निलेश चंद्र यांचा मनोज जरांगेंनी चांगला समाचार घेतलाय. या जैन मुलींचे डोके सडके आहे, यांचे रक्त बदलणं हे गरजेचं आहे का? त्या जैन मुनींना फटके खायचे आहे का? असा सवाल, असा सवास
जरांगे यांनी उपस्थित केलाय. तसेच आमच्या दैवतावर असं बोलत असेल तर आम्हाला रस्त्यावर नाईलाजाने उतरावं लागेल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत जैन मुनींवर निशाणा साधलाय. भगवान महावीर यांनी मानवतेचा संदेश दिला होता, मात्र काही जैन मुनी वादग्रस्त विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. या दरम्यान शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही याचं भान जैन मुनी यांनी ठेवावे असेही मिटकरी म्हणाले आहेत. आता इतिहासाची माहिती नसेल तर अशा प्रकारची विधाने करू नयेत असा सल्लाही मिटकरी यांनी दिलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.